सर्व आलेल्या मान्यवरांचा सन्मान झालाय। चला सामना सुरू करा। निलजे टीमने डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा। फलंदाज आणि पंच चला गोट्या आता मैदानामध्ये जाणार आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील दशरथदादा पाटील। तर सामना सुरू होणार आहे तो निलजा विरुद्ध नारिवली या दोन संघांमधली लढत। नारिवली म्हटलं तर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र जगदीश पाटील यांच्या गावातील संघ आणि नक्कीच त्यांचं देखील स्वागत असेल। काही कारणास्तव आज विश्वनाथ शेठ मस्कर साहेब इथे उपस्थित होऊ शकले नाहीये, त्यांचं देखील स्वागत आहे। या सामन्याला सुरुवात होते, जबरदस्त सामना नक्कीच इथे पाहायला मिळेल। एक रोमांचकारी सामना गोट्या अंपायर मैदानामध्ये प्रस्थान करतोय। जरा नक्कीच फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह गोट्याला मात्र इथे स्क्रीनवरती दाखवते। देवेंद्र मडवी साहेब देखील आमचे खुश झालेतच, कारण त्यांनी गोट्याला कधी असं नाचताना पाहिलं नसेल, लाईव्हलाच पाहिलं असेल प्रत्यक्षात। कैलास पोरजी हा धन्यवाद। आणि गोटे अंपायर हा सामना तुम्ही संपूर्णपणे करायचा आहे। 7 फक्त ओव्हर आहेत, नंतर आराम कर, नंतर मात्र ते बिछाण टाकतो तिकडे बाहेर। चला टॉस जिंकलाय निलजे संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग। नारिवली विरुद्ध निलजे एन एन असं हे जबरदस्त लढत। नारिवली म्हटले की आमचे एक उत्कृष्ट समालोचक जगदीश दादा पाटील, कल्याण डोंबिवली असेल, तिथं अंबरनाथ असेल, बऱ्याच ठिकाणी ज्या स्पर्धा, आणि आम्हाला देखील त्याने बऱ्याच ठिकाणी बदलापूरला नेलं, तिकडे बऱ्याच ठिकाणी नेले, वांगणीला नेलं। त्या जगदीशपणाचा धन्यवाद त्या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचा हा संघ नारिवली 40+ अरुण शेठ गोरपेकर, ज्यांनी मला पहिल्यांदा 2014 मध्ये श्री चषकामध्ये पहिल्यांदा लॉन्च करणारे नारिवली गावामध्ये अरुण गोरपेकर, त्याच्यानंतर विश्वनाथ शेठ मस्कर। चला पहिली जोडी मैदानामध्ये राजू काटे आणि लक्ष्मण गोरबेकर, मागच्या सामन्यातली यशस्वी जोडी। पहिलं षटक प्रगतीपथावर, लेफ्ट आर्म हो दे विकेट, पहिल्यांदा आक्रमण जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, तेंडुलकर लॉंग ऑफ लांब, देवानंद षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर। 3 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय। पुन्हा थोडासा फबलिंग झालाय 2 धावांमध्ये। राजू काटे एक बलाढ्य संघ, मागच्या सामन्यामध्ये ज्याने धरणा संघाला पराभवाची धूल चारली, त्यांचा बाजार लवकरच म्हणजे जेवायला प्यायला खायला मोकळे नाही का, तुम्हाला सगळे कपडे चेंज बघा। मग अशी ते आता देवेंद्र फडणवीस वाटतात बघा, आता कुठे गेले ते, त्याने फक्त जॅकेट घाला बस। आणि हा चेंडू हवेमध्ये असेल शॉर्ट कव्हरला, आणि राजू काटे जी गोल्डन विकेट, वाघाची शिकार, पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदल डीजे। धन्यवाद। यस, आणि हा पहिला धक्का अतिशय खराब, डलमली सुरुवात, विकृत विक्षिप्त सुरुवात, पहिल्या विकेटचा बदन, पहिला गडी घरात, पहिल्या विकेटचा सुपडा साफ। धाव संख्या 2 वर, 1 डाऊनचा फलंदाज संदीप गोरपेकर। आणि आमचे फॉर्च्यून इव्हेंट, कारण त्यांचं संपूर्ण तिकडंच आहे ना कर्मभूमी। 7 षटकामध्ये टोटल 3 षटकांचा सामना असेल, तब्बल 10 मॅचेस। देवानंद तयार, लेफ्ट आर्म होते विकेट, राऊंड द विकेट, आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, फॉलो थ्रो मध्ये गॅदर करेल। अतिशय चांगला बॉलिंग आहे। निलजे संघाची मात्र रेग्युलरची टीम असली 40+ ची आधी चांगले क्रिकेट, आणि 40+ देखील 2 टीम आहेत। ही बी टीम, क्या बात आहे।
संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदा संदीप गोरपेकर वंडावंत फलंदाज जयेश. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदललाय, मिळेल एक धाव. संघाचा टोटल स्कोर झालाय हॅलो 3 वर 1-3. नक्कीच समोर लॉंगांच्या दिशेने तिकडे एक कटआउट आहे. तो आमचे पिसारवेचे माजी सरपंच, ड्रेसिंग नेतृत्व, आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांच्या कटआउटला जर चेंडू लागला डायरेक्ट तर बॅनर हिट झाला तर 3,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे. यस 3,000 रुपये. आणि तिकडे समोर सन्माननीय बालाराम पाटील साहेब आणि देवेंद्रजी मडवी यांच्या कटआउटला जर हिट झाला तर आमचे हरचंद गोमाशेठ पाटील, संस्थापक संचालक रोंजन छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलचे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये. क्या बात आहे. तब्बल 4,000 रुपयाचे कॅश प्राइज. दमदार टायमिंग, अफलातून फटका, क्लास ग्लोरियस स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, गावस्कर स्टाईल. 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 7 वर 7 पद लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असता विद्यमान सामना नारिवली 40+ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम 2 बलाढ्य संघांना 2 हात करतायत निलजे. आणि इथल्या कोणत्याही जर बॅनरला हिट झाला तर आमचे मनोहरदादा पाटील गावदे धरणा 40+ संघाचे एक अप्रतिम क्रिकेटर खेळाडू यांच्या वतीने 500 रुपये. क्या बात. बघा कोणत्याही कटआउटला लावा. यस कोणत्याही कटआउटला 3,000 रुपये मिळते. आणि फायनलला 1000 देणार आहे डायरेक्ट. यस फायनल 1000 गॅस आले. अख्खे लसणाचे कोण घरी घेऊन जा. हा बालाराम मडवी यांच्याकडून 3 धावा धावून काढणाऱ्याला 300 ना बालाराम दादा. हा आयवा कसला आता ठेवले 3 धावांना नको दमतात ना ते. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, फंबलिंग झाला नाही. निलच्या संघात या सामन्यामध्ये थोडंसं खराब फिल्डिंग. 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या मुसटेमध्ये धावसंख्या पहिलावली, धावसंख्या वृद्धिंगत होली 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात फेने 6 चेंडू 9 धावा आणि 1 विकेट. असं हे बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. चांगली गोलंदाजी. कृपया गोट्या अंपायर प्लीज डान्स. ते आहे नंतर संध्याकाळी गोरज मुहूर्तावर शेवटची ज्यावेळी भैरवी असेल. नक्कीच. आणि यानंतर लढत असेल ती बघा. दोन्ही टीम उपस्थित राहायचं आहे. उंबारली आणि पारगाव, त्यानंतर देसाई आणि उलवा या 4 संघांना सूचना आहे की आपण या उपस्थित राहा. याचबरोबर या व्यासपीठाकडे आगमन होतंय. सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय दत्ताराम पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. धरणा कॅम्पचे माजी क्रिकेटर दत्ताराम पवार साहेब, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. येस मागाशी शेकापचे गँग, आता शेनीची गँग. सामना बघा, एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट. असं हा राजकारण धाव देव. येऊन सोडा. कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचन हा आमचा धंदा. बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर नवीन गोलंदाज राम पवार इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजा ट्रॅकवर पवार. क्या बात आहे. बघा शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार अशी ही महाविकास आघाडी. चला बॉलिंग मार्ग तयार. राईट आर्म होते विकेट. आणि हा पुण्याचा चांगला फटका. ओरपी चेंडू होता, चेंडू ट्रॅप केलाय. जबरदस्त टायमिंग, अफलातून फिल्डिंग, सीमारेषे लगत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळलेले 1 धाव. संघाचा टोटल स्कोर 10 वर 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. 40+ हे दमदार, अभूतपूर्व, अचंबित करणारं धरणा गावचं हे अफलातून आयोजन. बक्षिसांची लयलोट. प्रथम क्रमांक 50 रोख ट्रॉफी, रोख बक्षीस 50, नंतर 25. आणि हा पुन्हा एकदा 11 मॅच. जबरदस्त टायमिंग, डीप इन विकेटला पुन्हा एकदा गुंगारा दिला होता, परंतु चांगलं जांबूवंत उडी मारून 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 13. 12 वर 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय थोडासा उन्हाचा कडाका, संध्याकाळी थंडी, असं हे संमिश्र वातावरण. गोट्या आणि ह्या बॅटची लिडिंग एज सीमा पार जाईल का बघूया. 4 धावा मिळतील. यस आउटफील्ड पार पास्ट आहे. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं, रात्री चोर बोलायचं. दिवसा
धन्यवाद. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. मग तुझ्यासोबत कोण येणार? कचरावाली. ये गोटे अंपायर. तमाम बीमारियों का असरदार इलाज. थोडासा टाइम मिळू द्या जरा. मग गोट्या अंपाचा कसा उद्धार करतो बघा. थोडासा वेट पाहिजे. आणि हा ये साकोट डाब्याला पुन्हा सॉफ्ट डिसमिसल. व्हॉट अ ट्रिमेंडस झेल बिहाइंड द विकेट. श्रीराम बॅक टू द. चांबडा आपलातून झेल घेतला या ठिकाणी. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 2 बाद 16. दुसऱ्या फेक्याचा बदन, दुसरा गडी घालत, दुसरा हादरा. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग म्हातारा. तुला मी दावीन सातारा. नाही झालो ग म्हातारा. तुला मी दावीन सातारा. धन्यवाद गोटे अंपायर. म्हातारा झालं, दात पडले, आता काय झालंय? यस गोट्या. नवीन फलंदाज, टोडावंत फलंदाज मनोहर. नवीन राईट आर्म होता विकेट तयार. पवार यांचा मारा आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान सामना असता नारिवली 40+ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम निळजे डोंबिवली पट्ट्यामधील 2 बलाढ्य अव्वल संघ. आणि हा या चॉप केला चेंडूला पुन्हा चांगलं टायमिंग. चेंडू जाईल डिबिस्को पॉइंटला. पुन्हा खराब फिल्डिंग. निलजे संघाच्या वतीने 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वधारली. टोटल स्कोर इज मुव्हिंग 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. फॉर्च्युन इव्हेंट्स हे दमदार क्वालिटी आणि क्लिअरिटी. कारण कृष्णा असला ना, लॅपटॉपवर कृष्णा पाहिजे. कृष्णा इज इसेन्शियल. धावसंख्या टोटल म्हणजे प्रति षटकामागं 9 धावांचं इक्वेशन. राहिलं शेवटचं षटक, अंतिम आखेचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर. टॉस जिंकला निलजे संघानं. पहिली निवडली फिल्डिंग. प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं आमंत्रण, निमंत्रण नव्हता, दावत दिली. तो प्रतिस्पर्धी संघ मोठ्याला राहू द्या माग जरा. मोठ्याला राहू द्या माग जरा. बारक्याचं आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा. बारक्याचं आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा. बारक्याचं आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा. बारक्याचं आधी लगीन करा. धन्यवाद. या संघाची धावसंख्या 12. चेंडू 18 धावा, 2 बाद 18. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नवीन शेवटचा गोलंदाज देवानंद. निलजे संघाचा एक शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. या तिलगोल घ्या आणि गोड गोड बोला. खरं म्हणजे आज किंकरात आहे. कालचा आज नॉनव्हेज दिवस आहे. हॅलो. तर उंबारले आणि पारगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे बघा. आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. पारगाव आणि उंबारली यानंतरची लढत असेल. चला दोन्ही संघांनी या पारगावचा कॅप्टन आणि उंबारली संघाचा कॅप्टन प्लीज. आणि आता दोघांना पेनल्टी देऊ. आणि हा पुलटा चेंडू, लोअर पुलटा चेंडू जाईल डिफाईन लेगला. तुझी घागर नाळाला लाव, पाणी सुटाया लागलं. तुझी घागर. पण तुझ्या त्या घागरीत तुझा नळ पोचायला पाहिजे का नको? ज्याला घागर कसे तुझा काळा नळ तो पण रिपेअरिंग केलेला फुटका नळ. हे गोटे अंपायर. धाव संख्या 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मिस्टर देवानंद. शॉट पहले, शॉट दरम्यान एक बॅकवर्ड पॉइंट शॉट गली, एक लॉंग ऑफ. हो अप्रतिम डिलिव्हरी, क्लीन बॉल त्रिफलाचित. व्हॉट अ मॅग्निफिशियंट बॉल. पहिल्यांदा थोडासा आउटसाइड स्लोअर होता, त्याच्यानंतर पुन्हा आतमध्ये आला आणि त्रिफला उद्ध्वस्त करून गेला. क्लीन बॉल. चिकन्या चिकन्या बायकोला यांनी माहेरी पाठवली.
बंगाली पटवली चिकन्या भाई आणि नवीन फलंदाज संतोष काटे. शेवट राजू काटे जे बंधुश्री. टोटल स्कोर झालाय 3 बाद 22. काय दमदार गोलंदाजी केली. शेवटचं षटक प्रगती पदावर मिस्टर देवानंद. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा. काय आणि दुसऱ्या 9. पूर्वी उंबाली संघाच्या कॅप्टन यांना 2 हात करतील. एक जबरदस्त बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज कडवा प्रतिकार. एकीकडे रायगडचा गट, दुसरीकडे डोंबिवली कल्याण मधला उंबारली संघ. आणि हा पुन्हा ओव्हर पिच होता. चेंडू गेला फिक प्यायला हो गया. चेंडू झाला बॅक पास केला गेला. पुन्हा चांगलं रनिंग मिळून विकेट. दमदार 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 24. अजूनही बॉल बाकी आहेत. 3 बॉल 3 बॉल्स टू गो इन दी मिस्टर देवानंद निलजे संघाच्या वतीने शेवटचा अंतिम स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. चला पारगाव आणि उंबारली. यस चाबुक शॉट जबरदस्त आक्रमक. ये है देखो ये काली विद्या बालन. काय झाला कुठे 16 वर्षाचे विद्या बालन आणि कुठला साठीचा नशीर उद्दीन. कसं जमायचं रे. बेस्ट कॅमेरामॅन. यस गोटे अंपायर. 1000 रुपयाचे कॅश प्राइज. कोणी सन माझे सरपंच संतोष म्हात्रे. ज्याला गोट्याची मजा साले कंडक्टरची बॅग तुम्ही आणलं पाहिजे आज. हा आज साले मजा आहे तुझी. तिजोरीची चावी आमच्या करगोट्याला आहे. डोंट वरी. 1000 माझे सरपंच सन्मान्य संतोष म्हात्रे यांच्या गोट्यासाठी क्या बात 1000. आहे. जोरदार टाळ्या होत्या जरा. जरा कारण please जाऊ कलाकाराची केलेली नाही, कदर. चांगले करायला पाहिजे. संतोष म्हात्रे, संतोष शेठ. यस क्या बात आहे. जबरदस्त. खुश झाले ते. गोड्या जरा जास्त नाचा. गोट्या पिसारवायचे देखील नाईट आहे. त्याच्यात तुम्हाला देखील आमंत्रण असेल. आणि हा चेंडू खोदून काढला. पुन्हा आता चांगला हो फॉलो थ्रू मध्ये आपला फिल्डिंग. पुन्हा मात्र नेम चुकलाय. तर मिळतील 2 धावा. टोटल स्कोर झालाय 32-32. लास्ट डिलिव्हरी. धन्यवाद. बघा ते हात कशाला केले का तुम्हाला माहिती आहे की नाही. हे संकेत आहेत. बरोबर आहे. ओटी भरायला पाहिजे. चला लास्ट डिलिव्हरी फ्रॉम गोटे अंपायर. अजूनही 3 षटकं तुम्हाला करायचे आहेत. गोटे अंपायर पैसे दिल्यानंतर काय नाच जाणे करत आहे. नंतर कोणी कुत्रे विचारणार नाही. हे भगवान पाटील त्यांच्या समवेत. हो. तर याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय ते खुटारीचे सन्माननीय नरेश शेठ म्हात्रे, दिलीप शेठ म्हात्रे आणि राजू शेठ भोईर तुर्बे या तिन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम. धन्यवाद. टोटल स्कोर झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या 9 धावा. दुसऱ्या षटकात 9 धावा आणि तिसऱ्या षटकात 18. म्हणजे चांगले पकड्या. 18 म्हणजे टोटल 36. 37 धावांचे गरज. चला उंबारली आणि पारगाव दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी. उंबारली संघाचा संघ नायक आणि पारगाव संघाचा संघ नायक. यानंतरची लढत उंबारली टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी पारगाव टीमच्या कॅप्टनला विनंती करेन. यस रत्नदीप यायचा आपण. ये देखो पारगाव का पोपट आया. ये सागर देखो, पाटील त्यांच्या आमचे बरोबर. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सदस्य एक अतिशय अप्रतिम समालोचक सागर पाटील पारगाव यांचं देखील आगमन क्या स्वागत बात आहे. आहे. यस सागर पाटील पारगाव. येस सांगितलं मी. नंतर त्याचे अदाकारी तुम्हाला दिसेल थोड्या वेळात. चला 37 धावांची गरज. 12.33 असं स्टिंग रन रेट असेल. चला पहिले ओपनिंग पेअर डिजिटल सामना होईल. डोंबिवली पट्ट्यामधला मुंबारली आणि त्यांना 2 अंकातील रायगड मधला एक बलाढ्य संघ, ताकदवर संघ, अतिशय आघाडीचा संघ
नऱ्या सोन्या असेल आणि त्यांच्या समवेत आमचा सागर पाटील. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान आता मात्र फलंदाजाला पण समजलं नाही कसला आवाज आला. हॅलो यस, तर टॉस करूया आपण. मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे, आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, खुटारीचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नरेश शेठ म्हात्रे, दिलीप शेठ म्हात्रे आणि राजू शेठ भोईर तुर्बे, या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की या आपण आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे टॉस घेणार आहोत. तर नरेश शेठ म्हात्रे या, दिलीप शेठ आणि राजू शेठ भोईर दोन्ही कॅप्टन या. चला रत्नदीप पारगाव टीमचे कॅप्टन आणि तिकडे उंबारलीचे आमचे कॅप्टन उंबारलीचे कॅप्टन आमचे श्याम भोईर. चार षटकांचा सामना असेल पारगाव विरुद्ध उंबारली. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. नरेश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस करतो आपण. येस, तर टॉस जिंकलाय तो पारगाव. यस, रत्नदीप फक्त निर्णय आणि लगेच सामन्याला सुरुवात करू आपण. ओके ओके, तर आपण सन्मान घेऊया. यस, इथे स्वागत आपण घेतोय नरेश शेठ म्हात्रे, आमचे खुटारीचे आदर्श व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. नरेश शेठ म्हात्रे, आमच्या मॅनेजमेंट कमिटी. याचबरोबर आमचे दत्ताराम पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन. शिवसेना शाखा प्रमुख दत्ताराम पवार साहेब, तर इथे नरेश शेठ म्हात्रे यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर दिलीप शेठ म्हात्रे कुटारे यांचा देखील शुभ सन्मान. थँक्यू. चला 37 धावांची गरज, 12.33. प्रति षटका मागे निलजे संघासमोर 100 प्रश्न. कारण बलाढ्य संघ नारिवली आणि निलजे असा विद्यमान सामना डोंबिवली कल्याण परिसरामधील 2 नामवंत अव्वल मुरब्बी दिग्गज संघादरम्यान. आणि विश्वास शेठ आमचे मस्कर, आमचे आदरस्थान आणि आमचे रायगड समालोचक संघटनेचे मोठे आधारस्तंभ विश्वनाथ शेठ मस्कर यांनी नारिवली म्हणतात त्याच्या समवेत या स्पर्धेला शुभेच्छा. याचबरोबर दत्ताराम पवार साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केलं जाईल. तर सन्मान होतोय दिलीप शेठ म्हात्रे यांचा. तर दत्ताराम पवार यांना विनंती करेन की या शिवसेना शाखा प्रमुख यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर आमचे राजू शेठ भोईर तुर्बे यांच्या देखील सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी उपस्थित आहे. आमचे रत्नदीप पाटील पारगाव यांचा देखील आपण सन्मान इथे नक्कीच घेणार आहोत. त्याचबरोबर आमचे राजू शेठ भोईर यांचा देखील सन्मान आपण इथे घेतोय. राजू शेठ भोईर यांचा सन्मान होतोय. तर स्वयंचित हिट विकेट. यस, नक्कीच पारगावचे माजी सरपंच आणि पारगाव म्हटलं तर एक अप्रतिम क्रिकेट त्या संघाचे एक अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ अप्रतिम खेळाडू रत्नदीप पाटील यांचा आपण सन्मान घेतोय. रत्नदीप पाटील बरेच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा संघ चॅलेंजर पारगाव म्हटलं तर असे कोहिनूर हिरे या संघामधून आम्ही नेहमीच पाहिलेलं आहेत. खऱ्या अर्थाने त्याच गावातून आकाश तारेकर सारखा एक अतिशय अप्रतिम हा रायगडातील नामांकित क्रिकेटर याच गावातून याच संघातून घडला आणि त्याला घडवण्यामध्ये या व्यक्तिमत्वांचा सिंहाचा वाटा होता. ते रत्नदीप पाटील माजी सरपंच पारगाव यांचा शुभ सन्मान इथे नक्कीच केला जातोय. एक बाद एक, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नरेश शेठ म्हात्रे खुटारीचे आमचे मान्यवर यांच्याकडून 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. आम्ही सागर पाटील यांचा देखील सन्मान एक करूया.
कारण एक अतिशय उत्कृष्ट असे समालोचक आहेत, आमच्या रायगड असोसिएशनचे सदस्य आहेत. आणि दिलीप शेठ यांच्याकडून 1500 रुपयाचा डोनेशन आलाय, त्यांचा देखील आभार. आणि दत्ताराम पवार यांच्या वतीने 1000 रुपयाचा डोनेशन. या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. इथे सागर पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. आमचे एक अतिशय अप्रतिम असे समालोचक आहेत आणि पारगाव संघाचे एक अतिशय अप्रतिम असे खेळाडू आहेत सागर पाटील. येस, थँक्यू. आलेल्या सर्व पाहुण्यांचं येतोची सन्मान. वळी आपण मॅच कडे ऐकूया दशरथ दादा पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चांगला बॉलिंग अटॅक केलाय देवानंद. त्यांच्या जोडीला आहे किशोर. हिट विकेट झाला श्रीराम. संघाची धाव संख्या फक्त इनिमेन 2 धावा 1 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात, कमी धाव संख्येवर 1 बळी गेलाय. चांगला बॉलिंग अटॅक, सामना नक्कीच रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूमध्ये जाईल आणि जावा ही श्रींची इच्छा. राईट आर्म राऊंड द विकेट. षटक क्रमांक पहिला प्रगती बदल नारिवली संघाचा. आणि हा ओ चाबूक शॉट, जबरदस्त टायमिंग, चपराक, अफलातून फटका. बाई वाड्यावर काय झक म्हणतात बाई. इकडे धरण्याला या टोल नाक्याजवळ. इकडे बघा काळी आले गोटी बाय. वाडा सोडा आणि इकडे या. आणि दमदार सिक्सर देवानंद यांचा अफलातून फटका. मॅग्निफिसेंट सिक्सर. ओहो दी मिड विकेट, ओहो दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 6 रन. टोटल स्कोर धावा झाला 8 वर. पहिला दमदार सिक्सर, अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक्स. आणि हा शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मनोर. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस पुन्हा आउटसाइड द चांगलं कमबॅक. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. या 6 चेंडू, टोटल धावा झाल्या 8 धावा. असं बॉलिंग अनालिसिस. आणि उर्वरित चेंडू 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 12 balls to go, required 29. म्हणजे प्रति षटकामागं 14.5 14.50 असं अस्टिंग रट इक्वेशन समीकरण. रंगतदार, रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य संघ डोंबिवली पट्ट्यामध्ये नारिवली आणि निलजे. धन्यवाद. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती बदावर राजू काटे. नाही संदीप, राजू आहे ना रे, राजू काटे जो सलामीचा फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अतिशय दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलं होतं. त्या संघाचा एक राजू काटे, अतिशय विश्वसनीय क्रिकेटचा हा महामेरू. नारिवली संघाचे ट्रम्प कार्ड. बॉलिंग मार्फत तयार. आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक, संघाच्या वतीने दुसरं षटक. खेळेल फलंदाज किशोर. राईट आर्म राऊंड द विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, समय सूचक, समयबद्ध मारा. चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन. आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट डिलिव्हरी. 11 चेंडू, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. काय जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच, कट टू कट मॅच, रफ अँड टफ सामना, जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स. 2 बलाढ्य संघ सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दमदार आयोजन, गावदेवी 40+ धरणा आयोजित दमदार स्वर्गीय गंगाराम मडवी चषक, स्मृती चषक 2025 हे अतिशय बहारदार, भव्य दिव्य रायगड जिल्ह्यामध्ये 40+ ही दमदार स्पर्धा, अभूतपूर्व स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. राजू काटे तयार. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण, चांगला फटका, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ओ व्हॉट अ स्ट्रोक, देखना फटका, स्मार्ट स्ट्रोक. मिस्टर किशोर. माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. गोट्या तुझं नाही काम, काम बाबूरावचं आहे. अनप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग. किशोर नेत्रदीप फटका,
लावण्य सुंदर गोंडस विलोभनीय चमत्कारिक फटका स्तुत्य फटका मॅग्निफिशियो ऑन ड्राईव्ह. टोटल स्कोर झालाय 12 वर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बॅकवूडला गेला. पुन्हा एकदा चांगला दमदार स्ट्रोक अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. डिबेश को पॉइंट आणि डिबेश पॉइंट यांच्यामधून पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तर मान्यवर नुकते यांना मला कमलाकर पाटील त्यांच्या समवेत धीरजजी पाटील यांचं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आम्हाला विनंती आहे कृपया आपलं आसन ग्रहण करावं. धन्यवाद. अतिशय चांगली स्पर्धा. आलेल्या पाहुण्याचा अतिथी देव भव गॉड इज गेस्ट संत तुकाराम म्हणतात. तुकाराम महाराज. राईट आर्म राऊंड द विकेट तयार राजू काटे. आणि ह्या बॅटची लिडिंग घेतली. चेंडू गेलाय लेग स्लिपला. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 15 वर. राहिला 22 धावांची गरज. 8-22. 8 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 22 रन्स. अतिशय रंगतदार सामना. जबरदस्त सामना. निकराची लढत. तुंबाली युद्ध. जबरदस्त बॅटल. 8 मध्ये 22 धावांची गरज. कृपया पारगाव संघाचे कॅप्टन कृपया आयोजकांना संपर्क करा प्लीज. पारगाव संघाचे कॅप्टन सागर पाटील तुमच्या कॅप्टनला घेऊन या प्लीज. आयोजकांशी आपण कृपया संपर्क करायचा प्लीज. पारगाव संघाचा कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी असेल त्यांना विनंती करतो आमच्या आयोजकांना संपर्क करा प्लीज. धन्यवाद. आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवर या प्लीज. एक धाव मिळते. 7 मध्ये 21. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम राजू काटे. शेवटचा चेंडू. षटक क्रमांक ठेवणीतलं पहिलं सांगिक दुसरं षटक. 7 मध्ये 21 धावांची गरज. टार्गेट तसं कठीण आहे पण क्रिकेटमध्ये काही होतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. आणि ह्या ओ स्ट्रेट ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. आणि चेंडू जाहीर शिमर. गोट्या जरा हलू मार. जर नेम चुकल्याने दाण्यावर बसला तर काय कडकने ताठ म्हण ताठ. तर धरणा कॅम्पचे माजी सरपंच सन्माननीय पवन कदम साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे या व्यासपीठावरती. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय धरणा गावचे आदरणीय कमलाकर पाटील हे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी संदीप पाटील आमचे यांचे पिताश्री आदरणीय कमलाकर पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. कारण पाहायला गेलं तर खरोखरच संदीप पाटीलचा आज खेळ जो पाहिला ना आपण डोळ्याचं पारणं फेरणारा खेळ नक्कीच बऱ्याच वर्षानंतर. कारण 40+ संघ धरणा इथं खेळला आणि संदीप पाटील यांची अवचित 49 धावांची मॅरेथॉन इनिंग देखील या मैदानामध्ये पाहिली. नक्कीच मामांनी तो सामना लाईव्हच्या माध्यमातून पाहिला असेल आणि आता प्रत्यक्षात कमलाकर पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. पण संदीप पाटील यांचा आभार करावं तेवढं कमी आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि बॅटिंग तर केली शिवाय 5,000चं कमाई पण केली. म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. शेवटचा अंतिम हाकेचं षटक 6 मध्ये ठोकायचे. 17 धावा निलज संघाला. बघूया. हा त्यांनी वाट लावली. आता जाऊ दे कोणीतरी वाट लावतं बरं की नाही. शेवटचा गोलंदाज नारिवली 40+ संघाचा शेवटचा अंतिम हाकेचा स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर तयार. बोलस नेम संदीप गोरपेकर. चला 6 मध्ये समोर उभा आहे तो विश्वस्पक फलंदाज सलामीचा फलंदाज अतिशय अनुभवी देवानंद. हो पहिल्या चेंडू केला आक्रमण स्लॉग स्वीप ओहो दिरो. क्या बात आहे गोट्या. नक्कीच नक्कीच त्याचा नादच नाहीये. परंतु इथून या स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दाखवली ते आमचे सन्माननीय पाहुणे पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोष शेठ म्हात्रे हे इथून प्रस्थान करतात. त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख कुटारीचे आदर्श व्यक्तिमत्व संतोष शेठ म्हात्रे हे देखील इथून प्रस्थान करतात. त्याचबरोबर आमचे सन्माननीय नरेश शेठ म्हात्रे कुटारी, दिलीप शेठ म्हात्रे, राजू शेठ भोईर
हे सर्व मान्यवर मंडळी नक्कीच या स्पर्धेला उपस्थिती दाखवून मात्र इथून प्रस्थान करतात. त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या आयोजक कमिटीच्या वतीने आणि या स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषकाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावरती आत्ता ज्यांचं इथे आगमन झालं आहे ते कमलाकर पाटील साहेब, त्याचबरोबर धरणा कॅम्पचे माजी सरपंच पवन कदम साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. यस 5 चेंडू 11 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. संदीप गोरपेकर तयार आहे. पहिला दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला. चेंडू जाईल मिड विकेटला. देवानंद पुन्हा एकदा खेळण्याची हतोटी अतिशय चांगली आहे. वाकारण्याजोगी 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचं मेन प्रिन्सिपल आहे. द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट्स. 4 चेंडू 10 धावाची गरज. काय रंगतदार सामना. जबरदस्त बिग बॅटल. कडवी झुंज. 2 टोलकी आमने सामने. एक बलाढ्य संघ. एक जबरदस्त मॅच. रंजक सामना. रोमांचक सामना. चेंडू राहिले 4 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. समोर उभा आहे तो विस्फोटक फलंदाज षटकार सम्राट किशोर. हो यस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. हो जेवढे चेंडू डॉट जातील 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा या दोन्ही संघाला विनंती करतो. या स्पर्धेचा नियम हा कंपल्सरी चेसिंग आहे. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. तर नरेश गायकवाड. हॅलो नक्कीच ज्यांनी एक काल गाजवून सोडलाय अजूनही गाजवत आहेत, आता 40+ गाजवतात ते चॅलेंजर पारगाव टीमचे आमचे नरेश दादा गायकवाड आणि निनाद दादा तारेकर हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. पारगाव संघाला आपण खेळताना पाहू. हो वाईटचा इशारा. बाहेर मारा दिशाहीन मारा. आउटसाइड द स्टंप. बराच बाहेरून आणि बऱ्याच टायमानंतर बऱ्याच वेळेनंतर हा वाईटचा इशारा. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 3 बॉल्स टू गो. बोला. खुटारीचे आमचे अभिजित म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सूर्यकांत म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत अभिजित म्हात्रे, स्वागत आहे तुमचं. राईट आर्म. हो दे विकेट तयार. संदीप गोरपेकर टू किशोर. आउटसाइड द स्टंप. अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा. समर्थन हनुमान आत्माचा अंदाज. 1 धावेचा प्रतिपादन. बरोबर चेंडू 3 आणि धावा पाहिजे. 8 धावांची गरज. रिव्ह्यू नाही. मग तुम्हाला काय तिथं उपट्याला ठेवलंय घोट्या. उपट्याला म्हणजे गवत हो. पुढचा शब्द ऐकून घ्या. ते आयलात घेणार 10,000 नाही तर रिव्ह्यू मागणार. हीच तर कला आहे ना. तर पारगाव संघाने फिल्डिंग घेतली ना रत्नदीप. हा ओके. उंबारडी संघाला फलंदाजी करायची आहे. सुरुवात आहे. अभी शाम को आहे. हो यस पुन्हा एकदा किशोर याचा दमदार स्ट्रोक. संतोष काटे यांनी झेल केला ड्रॉप. सीमारेषे लगत मिळतील 2 धावा. किशोराचा चांगला फटका होता. 2 धावांनी राहिले बॉल. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा जर चेंडू डॉट गेला तर पुन्हा एकदा निल्य संघ टेन्शन मध्ये येईल. म्हणजे हा 5वा चेंडू या सामन्याचा भवितव्य शेवटी कुठलेही प्रेडिक्शन भविष्यवाणी करणं मूर्खपणाचं आहे. का क्रिकेट शेवटच्या चेंडूवर 9 धावा धावल्याचा इतिहास आहे, परंपरा आहे. बरोबर चेंडू 2 धावा पाहिजे. 8 धाव 6 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. चित्त थरारक सामना. राईट आर्म होते विकेट. संदीप बोरपेकर. हो पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. हो दमदार स्ट्रोक. की सुनो झनकार ये दुनिया. माणुसकी आहे. तानशूरता किती आहे बघा. कुठल्याही स्पर्धेला गेला ना मात्र मदतीचा हात नक्कीच ओघाने प्रकर्षाने येतोच. नरेश म्हात्रे यांच्या दरम्यान 10,000. क्या बात आहे.
दमदार योगदान, भरीव मदत. संतोष मात्रे 20,000, 10,000, 20,000. म्हणजे आज झालं जवळजवळ 1.5 तोला सोना झाला. बरोबर की नाही? चला लास्ट डिलिव्हरी, निर्णायक चेंडू, स्लो गोवर. चेंडू आहे 50,000चा. खरं जिंकलात तर जाणार पुढे, हरलात यस बसा. काय आता काय होणार, ही मॅच कोण जिंकणार, दोनही संघांच्या पास न्या पुसपुस होणार. काय त्या गोट्याला काय नांदवायचं काय? हे क्या हे मला मारा योगेश वाघ, आमचा बिचारा चांगला कॉमेंटेटर आहे, मुरबाड तालुक्यामधला एक नामवंत समालोचक. एक बॉल, 1 बॉल टू गो, नीडेड कंपल्सरी 2 रन्स फॉर विक्ट्री फॉर निलजे. आणि ह्या या चांगला जबरदस्त स्ट्रोक, चेंडू गेलाय ऑन साईडला आणि फलंदाज आणि जोरदार अपील आणि फलंदाज भाऊ शेवटच्या चेंडूवर निसटता विजय प्राप्त केला आणि जबरदस्त विजय या ठिकाणी. काय बघूया थांबा, अजून जरा डाऊट फुलाय थांबा जरा. पंचांचा निर्णय हा आवडलेला आहे. यस, निलजे संघाला मी धन्यवाद देतो की नाही त्या निर्णय मान्य केलाय. खरं म्हणजे 40+ हेच क्रिकेट आहे. काय मॅच झाली, काय जबरदस्त सामना झाला, काय जबरदस्त रोमांचक सामना. अंगावर काटे शहारे उभा करणारा हा दैदिप्यमान सामना. निसटता विजय प्राप्त केला. जरी हरला संघ परंतु टक्कर मात्र कडवी दिली. झुंज 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 ज्याला म्हणताय, कडवी टक्कर. 2 तास एका धावेला बघा 50,000चा बॉल होता. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामना पुरुषोत्तम, मॅच फिनिशर, गेम चेंजर